वेलकम टू मार्गी. 2021च्या मुख्य परीक्षेचा सोशिओलॉजी ऑप्शनलचा पेपर आपण बघतोय. क्वेश्चन नंबर 1A. युरोप वॉज फर्स्ट अँड ओनली प्लेस वेअर मॉडर्निटी इमर्ज्ड. त्यात बघा, फर्स्ट अँड ओनली हे दोन शब्द महत्वाचे आहेत आणि मॉडर्निटी हा एक शब्द महत्वाचा आहे. मॉडर्निटीची डेफिनेशन काय आहे? मॉडर्निटीची डेफिनेशन अशी आहे की युरोपमध्ये झालेल्या चेंजेसला मॉडर्निटी आपण म्हणतो. मॉडर्निटी म्हणजे युनिव्हर्सल व्हॅल्यूजचा ऍक्सेप्टन्स. परंतु युनिव्हर्सल व्हॅल्यूज कोणत्या आहेत? इक्वालिटी, फ्रीडम ह्यांचा इमर्जन्स युरोपमध्ये झाला असं सार्वत्रिक गृहीतक आहे. म्हणून असा प्रश्न विचारताय की फर्स्ट अँड ओनली प्लेस. मग यामध्ये काय येतं? मॉडर्निटीचे अजून कोणकोणते फीचर्स आहेत? डेमोक्रेसी आहे, कॅपिटलिस्ट सिस्टीम आहे, त्यानंतर सेक्युलरायझेशन आहे. हे सगळे मॉडर्निटीचे वेगवेगळे फीचर्स आहेत. आता ही फर्स्ट अँड ओनली प्लेस आहे का? भारतामध्ये असं काही झालेलं नाही का? भारतामध्ये बौद्ध धर्माचा उदय हा देखील मॉडर्निटीचा एक भाग म्हणू शकतो ना आपण, की कर्मकांडांना आव्हान दिलं गेलं, स्वतंत्र विचाराचा स्वीकार केला गेला, माणूस समान आहे असं सांगितलं गेलं. भक्ती चळवळीमध्ये देखील समान गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे युरोप ही एकमेव जागा आहे जिथे मॉडर्निटी इमर्ज झाली असं काही नाहीये. क्वेश्चन नंबर 1B काय आहे? डू यू थिंक ethnomethodology helps us in getting reliable and valid data justified. यामध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत, रिलायबल अँड व्हॅलिड. आणि हे कोणत्या कंटेक्स्ट मध्ये आपण बोलतो? एथनोमेथोडॉलॉजी. एथनोमेथोडॉलॉजीची डेफिनेशन काय आहे? एथनोमेथोडॉलॉजी इज डिटेल्ड अकाउंट ऑफ बिहेवियर बाय द पीपल. म्हणजे लोक बोलतात काय, वागतायत काय, रस्त्याने चालताना पद्धत काय लोकांची चालायची, बसणं उठणं काय, या सगळ्यातून जे सोशल रियालिटी अंडरस्टँड केली जाते तिला म्हणतात एथनोमेथोडॉलॉजी. रिलायबिलिटी आणि व्हॅलिडिटी हे दोन्ही शब्द सिलेबसचे पार्ट आहेत बघा. रिलायबिलिटीचे डेफिनेशन काय आहे? की रिपिटेबिलिटी ऑफ द स्टडी. आणि व्हॅलिडिटी काय? व्हॅलिडिटी म्हणजे जे तुमच्या सोशोलॉजिकल स्टडीचं उद्दिष्ट आहे ते साध्य होत आहे का? तर जेव्हा आपण एखाद्याच्या वागण्या बोलण्याचा अर्थ इंटरप्रिट करतो तेव्हा आपली मतं काय आहेत, आपल्याला काय वाटतं, ह्या सगळ्या गोष्टी मध्ये येतात. आपले प्रेजुडायसेस, आपले स्टिरियोटाइप्स. त्यामुळे रिलायबिलिटी एथनोमेथोडॉलॉजीची कमी होऊन जाते. परंतु त्याच वेळेला मल्टी डायमेन्शनल अकाउंट होऊ शकतं बघा ह्यामुळे, की इतक्या सखोल अभ्यास होऊ शकतो सोशल रियालिटीचा. त्यामुळे व्हॅलिडिटी ही जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे, डिस्कस द चॅलेंजेस इन्व्हॉल्व्ड इन कलेक्टिंग डाटा थ्रू द सेन्सस मेथड. सेन्सस मेथड म्हणजे काय? ऍक्च्युली सेन्सस म्हणजे सर्वे असतो. नेशन वाईड, स्टेटने केलेला नेशन वाईड सर्वे असतो. त्यामध्ये लोकांचे जेंडर, एज, नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स, अर्बन रेसिडेंट आहेत का रुरल रेसिडेंट आहेत, कुठल्या राज्यात आहेत, हे सगळं ह्या सगळा डाटा आपल्याला मिळतो. ह्याच्यामध्ये चॅलेंजेस काय आहेत? तर याच्यामधला सगळ्यात महत्वाचा पहिला चॅलेंज आहे डिझायरेबिलिटी बायस. डिझायरेबिलिटी बायस म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या घरी जर समजा डाटा सेन्सस कंडक्ट करणारी व्यक्ती गेली माहिती विचारायला, तुमच्या घरात मुलं किती आहेत? जर सार्वत्रिक असं आहे हम दो हमारे दो, तर 2 मुलांच्या वर कुणी सांगणार नाही. त्याच्यानंतर एबीसी धर्माच्या बाबतीमध्ये एखाद्या देशामध्ये वाईट मत आहेत, तर ती लोक धर्माच्या बाबतीत खरी माहिती देतील का? देणार नाहीये. हा डिझायरेबिलिटी बायस आहे. दुसरा आहे इंटरव्ह्यूअरचा बायस, सर्वे कंडक्ट करणाऱ्याचा बायस, की त्या व्यक्तीचे काही स्टिरियोटाइप्स आहेत, त्या व्यक्तीची काही मतं आहेत, ते यांच्यामध्ये येणार आहेत की नाही. त्याच्यानंतर अजून कुठला चॅलेंज आहे? एक्सक्लुजनचं चॅलेंज आहे. एक्सक्लुडेड कम्युनिटीजला हे कसे इन्व्हॉल्व्ह करणार आहेत? म्हणजे जो काही सेन्सस होत असेल त्यामध्ये ट्रान्सजेंडर किती असतील? भरपूर कमी आहे. कारण ही लोक अकाउंटच होणार नाहीत. ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांचं सेन्सस करणार कसं? भटक्या विमुक्तांचा समावेश यामध्ये होऊ शकतो का? डोंगरी भाग आहेत भारतामध्ये भरपूर सारा. उत्तर भारत संपूर्ण जवळपास डोंगरी आहे. आपला पश्चिम भारतामध्ये पश्चिम घाट आहे. इथे
डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत सेन्ससचे ऑफिशियल्स पोहोचणार आहेत का किंवा पोहोचू शकतात का? नाही पोहोचू शकत. हे सगळे चॅलेंजेस आहेत कलेक्टिंग डाटा थ्रू सेन्सस मेथड. त्यानंतरचा प्रश्न आहे, एक्सप्लेन whether Durkheim's theory of division of labor is relevant in the present day context. What is Durkheim's theory of division of labor? Durkheimची theory of division of labor अशी आहे की मॉडर्न डिव्हिजन ऑफ लेबर हे फंक्शनल आहे आणि त्यामुळे ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी निर्माण होते. यामध्ये डर्किम म्हणतो की प्रत्येकाला नोकरी करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यानंतर तो त्याच्या इच्छेने जर नोकरी स्वीकारतोय तर हे डिसफंक्शनल कसं असेल? फंक्शनल आहे. आणि जे कॅपिटलिस्ट वर्कर्सचं एक्सप्लॉयटेशन होते त्यासाठी वेगवेगळ्या ट्रेड युनियन तयार झालेले आहेत, वर्कर्स असोसिएशन तयार झालेले आहेत. या सगळ्याला त्यांनी मॉडर्न एथिक्स म्हटले. हे नवीन एथिक्स तयार झालेले आहेत. त्यामुळे डिव्हिजन ऑफ लेबर आहे हे फंक्शनल आहे. आणि प्रश्न विचारतोय की इफ इट इज रिलिव्हंट इन प्रेझेंट डे कंटेक्स्ट, तर ऍक्च्युअली आज रिलिव्हंट आहे डर्किमचं थिअरी ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर. परंतु या प्रश्नाला आपण क्रिटिसाइज कसे करू शकतो? डिव्हिजन ऑफ लेबरचा जो सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे तो कार्ल मार्क्सने दिला आहे. त्याच्या पुस्तकाचं नाव आहे कॉन्ट्रीब्युशन टू द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. 1859 साली लिहिलेलं पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये मार्क्सने प्रोडक्शन प्रोसेसच्या भोवती कशी डिव्हिजन ऑफ लेबर आहे त्यानुसार त्याचं सगळं विश्लेषण आहे. ह्याची सगळ्यात मोठी मर्यादा काय झाली की त्याने केलेलं विश्लेषण हे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राशी संबंधित आहे. परंतु जगामध्येच सर्व्हिस सेक्टरची विस्तार इतक्या झपाट्याने झालाय की सर्व्हिस सेक्टरला मार्क्स डिव्हिजन ऑफ लेबर लागू होत नाही, परंतु डर्किमचं होतं बऱ्यापैकी, कारण की इंडिव्हिज्युअल फ्रीली चॉईस करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1E, क्रिटिकली एक्झामिन मॅक्स वेबर्स थिअरी ऑफ सोशल स्ट्रॅटिफिकेशन. सोशल स्ट्रॅटिफिकेशनची डेफिनेशन काय आहे? सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे इट इज अ प्रोसेस of arranging communities within society in hierarchical manner. वर खाली स्टेटसने वर खाली अरेंजमेंट केली जाते समाजातील समूहांची. मॅक्स वेबरची थिअरी काय आहे सोशल स्ट्रॅटिफिकेशनची? तर मॅक्स वेबरने 3 डायमेन्शनल अनालिसिस केले कुठल्याही सोसायटीचा. पहिला आहे क्लास, जे मार्क्सने केलं. दुसरा आहे पॉवर आणि तिसरा आहे स्टेटस. कार्ल मार्क्सच्या म्हणण्यानुसार हे तिन्ही डायमेन्शन्स इकॉनॉमिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्येच तयार होतात. परंतु वेबरचं म्हणणं असं नाही. काही वेगवेगळ्या सोशल रियालिटीज अशा आहेत की ज्यामुळे आपल्याला वेगळे अनुभव येतात. उदाहरणार्थ तो इंडियन कास्ट सिस्टीमचं देतो. इंडियन कास्ट सिस्टीम मध्ये तुमच्याकडे आर्थिक संपत्ती किती आहे हे तितकं मॅटर नाही करत, परंतु तुमचा सोशल स्टेटस हा कल्चरली डिफाईन्ड असतो. त्याच वेळेला वेबरने ब्युरोक्रेसीचं उदाहरण दिलंय. ब्युरोक्रेसीमध्ये तुमचा सोशल स्टेटस काय आहे फार मॅटर नाही करत. उलट तुम्हाला ब्युरोक्रेसीतली पोझिशन काय आहे ही खूप महत्वाची आहे. त्यानंतर कार्ल मार्क्स दरवेळेला क्लासच्या होमोजिनायझेशन बद्दल बोलतो. वेबरने पॉलिटिकल पार्टीचं उदाहरण देऊन असं सिद्ध केलं की असा कुठलाही क्लास सॉलिडॅरिटी तयारच होणार नाही, कारण पॉलिटिकल पार्टीचे जे सदस्य आहेत ते वेगवेगळ्या क्लासेसमधून येतात. त्यामुळे क्लासचं जसं होमोजिनायझेशन व्हायला पाहिजे, जसं जितकं एक व्हायला पाहिजे तितकं होत नाही. आणि वेबरच्या थिअरीचं क्रिटिकल एक्झामिनेशन करायचं. मग ह्याच्या विरुद्ध मुद्दे काय लिहिता येतील आपल्याला की तीच भारतातली जाती व्यवस्था, होमो हायरार्कस म्हणून जे पुस्तक आहे 1948 साली लिहिलेलं लुईस डुमॉन्टने, की कल्चरल डायमेन्शन्स डॉमिनेट ओव्हर अदर डायमेन्शन्स इन इंडिया. वेबरच्या स्ट्रॅटिफिकेशनची थिअरी तितकीशी खरी ठरत नाही इंडियामध्ये जर आपण अप्लाय केली तर. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 2A, फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ ग्रोइंग इम्पॉर्टन्स ऑफ मल्टीडिसिप्लिनॅरिटी, हाऊ डू यू रिलेट सोशियोलॉजी to other social sciences? Growing importance of multidisciplinarity ही शब्दरचना आणि
रिलेट सोशियोलॉजी टू अदर सोशल सायन्सेस, ह्या दोन फ्रेजकडे लक्ष दिलं की प्रश्नाच्या उत्तराच्या आपण फार जवळ जातो. ग्रोईंग इम्पॉर्टन्स ऑफ मल्टीडिसिप्लिनॅरिटी काय आहे? याचं कारण माणसाचं आयुष्य खूप कॉम्प्लेक्स होत गेलेलं आहे. मार्केटचं महत्व व्यक्तीच्या आयुष्यातलं वाढलेलं आहे, परंतु त्याच वेळेला रॅशनल ॲटिट्यूड टुवर्ड्स द लाईफ घेतल्यामुळे एक सायकोलॉजिकल इन्सिक्युरिटी तयार झालेली आहे. त्यामुळेच धर्माचं पुनरुत्थान होतं. या सगळ्या कामांमुळे, या सगळ्या सामाजिक वास्तवांमुळे, सोशल फॅक्ट्समुळे मल्टीडिसिप्लिनरी स्टडी व्हायला पाहिजे सोसायटीचा. आणि त्यांनी विचारलंय की हाऊ डू यू रिलेट सोशियोलॉजी टू अदर सोशल सायन्सेस. आपण अशा जगात जगतो जिथे आज पैशाचं महत्व फार आहे रादर दॅन आयडियाज. बऱ्याच साऱ्या लिखाणांमध्ये भांडवलशाही, चंगळवाद या सगळ्यांची चर्चा झालेली आहे. त्यामुळे सोशियोलॉजीचा इकॉनॉमिक्सच्या अंगाने अभ्यास होणं गरजेचं आहे की नाही. त्यानंतर धर्मव्यवस्था ही डिक्लाइन होते एका वेळेलाच, आणि त्याच वेळेला वैयक्तिक आयुष्यामध्ये तिचं महत्व वाढत आहे. फेसबुक, व्हॉट्सअपवर देखील भरपूर प्रचार चालू आहे. त्यामुळे रिलिजनचा आणि सोशियोलॉजीचा अभ्यास होणं गरजेचं आहे की नाही. त्यानंतर जसा आताच उल्लेख झाला की सायकोलॉजिकल इन्सिक्युरिटी, सोशल इंटिग्रेशन कमी झाल्यामुळे सायकोलॉजिकली माणसाला इन्सिक्युअर वाटत चाललंय का, आणि त्यामुळे फॅमिली सिस्टीमचं महत्व वाढलंय का, किंवा धर्माचं परत महत्व वाढलंय का. अशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स मधून अभ्यास व्हायलाच पाहिजे. फिलॉसॉफीकडनं का अभ्यास होणं गरजेचं आहे की चंगळवाद, सगळं खर्च कर, असं सगळीकडे समज झाल्यामुळे फिलॉसॉफी म्हणून, आयडियाज म्हणून काही असणार आहेत का आयुष्याला गाईड करणाऱ्या. त्यामुळे फिलॉसॉफीचा आणि सोशल सायन्सचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे, सोशियोलॉजीचा आणि फिलॉसॉफीचा. अशा प्रकारे वेगवेगळ्या हिस्ट्रीचं काय महत्व आहे सोशियोलॉजी मधलं. हिस्ट्रीच्या मिसइंटरप्रिटेशनमुळे आजचे सोशल प्रॉब्लेम्स निर्माण झालेत काय. कम्युनॅलिझम, फंडामेंटलिझम, हे सगळे जे प्रॉब्लेम्स आज आपल्याला दिसतात ते इतिहासाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे झालेत. हे आर्ग्युमेंट बिपिन चंद्रांचे आहे. बिपिन चंद्र हे भारतातले नावाजलेले हिस्टॉरियन आहेत, आणि आपण मॉडर्न हिस्ट्रीसाठी देखील त्यांचं पुस्तक वापरतो. त्यामुळे हिस्ट्रीचा आणि सोशियोलॉजीचा कसा तुलनात्मक अभ्यास करता येईल, हे सगळे आर्ग्युमेंट्स 20 मार्काचा प्रश्न आहे, डिटेलमध्ये लिहिता येण्यासारखे आहेत या प्रश्नामध्ये. पुढचा प्रश्न आहे, हाऊ फार आर सोशियोलॉजिस्ट्स जस्टिफाईड इन युझिंग पॉझिटिव्हिस्ट अप्रोच टू अंडरस्टँड सोशल रियालिटी. हा प्रश्न नीट वाचा. जर समजा इंग्रजीत कळत नसेल तर हिंदीमध्ये वाचल्यावर कळतोय की प्रश्न काय आहे. की आपल्याला इथे समाजशास्त्रज्ञ कितपत यशस्वी झाले याचं मूल्यमापन करायचं आहे. हॅरोलंबस आणि हॉलबॉर्न जर तुम्ही व्यवस्थित वाचले, जे आपल्या UPSC साठी सोशियोलॉजीचं बायबल म्हणून समजलं जातं, तर त्यामध्ये ह्या चॅप्टरच्या पॉझिटिव्हिस्ट मेथोडॉलॉजीच्या पहिल्याच पानावर त्यांनी पॉझिटिव्हिझमच्या काही कॅरेक्टरिस्टिक दिलेल्या आहेत पॉझिटिव्हिस्ट अप्रोचच्या. त्यातला पहिला कुठला आहे तर स्टॅटिस्टिकल डाटा आहे. त्याच्यानंतर कुठला आहे, ऑब्जेक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर काय आहे, कॉझेशन आहे. अशा प्रकारे पॉझिटिव्हिस्ट अप्रोचचे वेगवेगळे डायमेन्शन दाखवून देऊन की सोशियोलॉजिस्ट यशस्वी झालेत का. मग ह्याच प्रश्नाची उलटी बाजू पडते की नॉन पॉझिटिव्हिस्टचा अप्रोच काय आहे. व्यक्तीच्या भावना, व्यक्तीची बिलीफ सिस्टीम, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं काय गरजेचं आहे, कारण की तिथपर्यंत स्टॅटिस्टिकल डाटा जातो का. भारतामध्ये न्यूक्लिअर फॅमिलीज वाढल्या इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशनमुळे. जर समजा तुम्ही सेन्ससचा डाटा बघितला किंवा फॅमिली हेल्थ सर्वेचा डाटा केला, तर तुम्हाला असं दिसेल की हो, न्यूक्लिअर फॅमिलीज वाढल्या, परंतु त्या फंक्शनल आहेत असं आपण का धरून चालायचं. न्यूक्लिअर फॅमिलीज वाढल्यात म्हणूनच धरून चालायचं का. त्यांच्याशी तुम्ही जाऊन बोलणार आहात की नाही. फक्त स्टॅटिस्टिकल डाटावरून असं काही कन्क्लुजन काढता येतं का. कारण कार्ल पॉपर म्हटले की तुम्ही हे जे फंक्शनल इंटरप्रिटेशन केलेलं आहे की न्यूक्लिअर फॅमिलीची झालेली ग्रोथ इंडस्ट्रियलायझेशन बरोबर, ही फंक्शनल आहे, ही सोशल रियालिटीच्या जवळ जात नाही. लोक एकटी पडलीत, सायकोलॉजिकल स्ट्रेस खाली गेलीत,
आणि किनशिप सिस्टीमचं उलट महत्व वाढलं. हे सगळं इलिस्ट्रेशन देऊन असं करता येतं की सोशियोलॉजिस्ट इवन दो सोशियोलॉजिस्ट justified positivist approach, but the importance of non-positivist approach cannot be sidelined. आणि रे पॉसन म्हणून एक सोशोलॉजिस्ट आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्हिस्ट नॉन पॉझिटिव्हिस्ट असा कुठलाही भेद करू नका, करण्याचा अर्थच नाहीये. त्यापेक्षा जर समजा उद्दिष्ट समाजाचा अभ्यास आहे तर तो तुम्ही कोणत्याही प्रकारे करा, दोन्ही दोन्ही मेथड्स वापरून करा, पहिली एक वापरा नंतर दुसरी वापरा. अशा प्रकारे हा प्रश्न अटेम्प्ट करता आला असता. पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ सोशियोलॉजी इज रिलेटेड टू कॉमन सेन्स. कॉमन सेन्सची डेफिनेशन अँथनी गिडन्स यांनी केली आहे बघा. कॉमन सेन्स इज अ नॉलेज obtained by everyday walk of life through prejudices, stereotypes and experiences. आणि sociology, whereas sociology is systematic scientific study of society. या दोघांमध्ये संबंध कसा आहे असं विचारलंय. या दोघांमध्ये संबंध कसा आहे, तर ह्या दोघांचे संबंध असे आहेत की कॉमन सेन्स इंटरप्रिटेशन सोशियोलॉजी करते आणि कॉमर्स सेन्सचं इंटरप्रिटेशन सोशियोलॉजी करते आणि कॉमन सेन्स हा सोशियोलॉजीला इनपुट देतो. जर समजा एखादा समाजशास्त्रज्ञ भारताच्या रस्त्यामधून फिरतोय आणि त्याला भांडणांमध्ये सारखा आवाज येतोय की आम्ही काय बांगड्या भरल्यात काय, हमने क्या चुडिया पेहनी है क्या, तर याचा अर्थ काय, त्या सोशियोलॉजिस्टला इनपुट मिळाला की इथे जेंडर बेस्ड सर्टिफिकेशन आहे, मग तो अभ्यास करू शकतो. म्हणजे सोशियोलॉजीला जो इनपुट आहे तो कॉमन सेन्स देतो. आणि दुसरं की सोशियोलॉजी कॉमन सेन्सला इंटरप्रेट करते. एथनोमेथोडॉलॉजीची आता थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केली की कॉमन सेन्स असा तयार का झाला, की जर समजा तुम्ही ऑनलाईन व्हिडिओज बघितल्या, डॉक्युमेंटरीज वगैरे बघितल्यात, ऑनर किलिंगचा प्रकार का होतोय आणि कॉमन सेन्सने जस्टिफाय होतो ऑनर किलिंग, त्यावर मूवी निघते, हे सगळं कॉमन सेन्सला आहे. मग सोशियोलॉजीचं काम काय, ह्या सगळ्याचं इंटरप्रिटेशन करायचं. यात पॅट्रिआर्की कुठे आहे का, सोशल स्ट्रक्चर कॉमन सेन्सला कसा शेप करतो. ग्रामसी म्हणून सोशियोलॉजिस्ट आहे, त्याने आयडिओलॉजिकल हेजिमोनी कशी सांगितली की ती कॉमन सेन्सला कशी शेप करते. आज प्रत्येकाचं उद्दिष्ट फक्त नोकऱ्या करा आणि पगार मिळवा असं का तयार झालं, हे सगळं कॉमन सेन्सला आहे ना, हे सोशियोलॉजीचं काम आहे इंटरप्रिट करणं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, हाऊ डू क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड्स सप्लिमेंट इच अदर इन सोशियोलॉजिकल एन्क्वायरी. सप्लिमेंट इच अदर ह्या प्रश्नाचं उत्तर देताना क्वालिटेटिव्ह बद्दल एक दोन पॅराग्राफ लिहून क्वालिटेटिव्हच्या मर्यादा हायलाइट केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे क्वांटिटेटिव्हचे पहिल्यांदा वैशिष्ट्य लिहायची, त्यानंतर त्याच्या मर्यादा हायलाइट करायच्या आणि मग त्याच्या खाली हे दोन्ही एकमेकांच्या मर्यादा कशा ओलांडतात. म्हणजे जर समजा क्वांटिटेटिव्ह मेथड सोशियोलॉजिकल रियालिटी दाखवत नाही, ही क्वांटिटेटिव्हची मर्यादा आहे, त्यावेळेला क्वालिटेटिव्हची मर्यादा काय आहे की जनरलायझेशन नाही करता येत. क्वालिटेटिव्ह मध्ये बायसनेस जास्त असतो, व्यक्तिगत इंटरप्रिटेशन जास्त असतं. मग ते निगेट करण्यासाठी स्टॅटिस्टिकल मेथड खूप महत्वाचे आहेत. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, critically examine the dialectics involved in each mode of production as propounded by Karl Marx. कार्ल मार्क्सच्या थिअरी कुठल्या पुस्तकात आलेली आहे, कॉन्ट्रीब्युशन टू द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. तर कार्ल मार्क्सने माणसाच्या उत्क्रांतीच्या 4 पातळ्या सांगितलेल्या आहेत, प्रिमिटिव्ह कम्युनिझम, स्लेव्ह सोसायटी, फ्युडल सोसायटी आणि कॅपिटलिस्ट सोसायटी. यातली प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये डायलेक्टिक नाहीये. डायलेक्टिक म्हणजे द्वंद्व, की स्लेव्ह सोसायटीमध्ये अणकुचीदार वस्तू ह्याच्यामुळे एका आदिवासी जमातीने दुसऱ्या आदिवासी जमातीवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली आणि त्यामुळे स्लेव्ह सोसायटीची निर्मिती आहे. शेतीचा शोध लागल्यानंतर जमिनीचं महत्व वाढलं, त्यातून फ्युडल सोसायटीची निर्मिती आहे
मग त्यात लँड ओनर आणि लँडलेस लेबरर असे दोन वर्ग पाहायला मिळतात. कॅपिटलिझम मध्ये पैशाला महत्व वाढलं. पैशाला महत्व वाढल्यामुळे वर्कर आणि बुर्जुआ असे दोन डायलेक्ट्स पाहायला मिळतात. यांची चर्चा या प्रश्नामध्ये करणं अपेक्षित आहे. आणि क्रिटिकली एक्झामिन असं जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा हे समजून घ्या की भारतातली जी समाज व्यवस्था होती ती इतकी वर्ष का टिकली, कारण आयडियाजने गाईड केली होती. कार्ल मार्क्सचं म्हणणं होतं इकॉनॉमिक फाउंडेशनमुळे इकॉनॉमिक फाउंडेशन सगळ्या गोष्टींना शेप करतं, परंतु भारतातली व्यवस्था जेव्हा 2000 वर्ष टिकली तेव्हा त्याच्या मागे प्रामुख्याने आयडियाज आहेत. त्यानंतर अजून मिडल क्लासचं एक्सपान्शन झालेलं. मॅक्स वेबरचा अभ्यास आहे मिडल क्लासवर. मिडल क्लासचं झालेलं एक्सपान्शन हे कार्ल मार्क्सच्या थिअरीला पूर्ण उलट आहे. कार्ल मार्क्सचं म्हणणं असं होतं की दोन्ही ध्रुवांना दोन्ही पोल्सला पोलरायझेशन होईल आणि त्यातनं क्लास स्ट्रगल होईल, परंतु तसं होताना दिसत नाही किंवा मार्क्स गेल्यानंतरही आज झालेलं नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, डू यू ॲग्री विथ मॅक्स वेबर्स आयडिया दॅट ब्युरोक्रेसी हॅज द पोटेन्शियल टू बिकम अन आयर्न केज? जस्टिफाय. ब्युरोक्रेसीची डेफिनेशन काय सांगितले वेबरने? ब्युरोक्रेसी इज अ सिस्टम ऑफ लीगल रॅशनल ॲक्शन विच हॅज हायरार्कियल स्ट्रक्चर. त्यानंतर ब्युरोक्रेसीची फीचर्स काय सांगितलेत मॅक्स वेबरने? त्याच्यामध्ये डिलिनिएशन ऑफ वर्क, पेड एम्प्लॉयमेंट, त्यानंतर फिक्स्ड अवर्स ऑफ वर्क, रिटायरमेंट ॲट पर्टिक्युलर एज, अशी सगळे वैशिष्ट्य सांगितली आहेत. रूल ऑफ लॉ. परंतु आयर्न एज केज म्हणजे काय की माणूस त्याच्या इच्छेनं काम करत नाहीये, दुसऱ्याच्या इच्छेनं काम करतोय, ह्यामुळे बांधल्याचं फिलिंग येत आहे माणसाला. ह्याला आयर्न केज म्हटलंय. आणि ह्याच गोष्टीला CW मिल्सने नवीन नाव काय दिलं तर फेक पर्सनॅलिटी. आयर्न केजचा परिणाम काय झाला? फेक पर्सनॅलिटीज तयार झाल्या मिडल क्लासमध्ये. ही लोक खोटी असतात, खोटे बोलतात, स्वतःचे छुपे संबंध बाहेर सांगत नाहीत, इत्यादी इत्यादी इत्यादी. पुढचा क्वेश्चन आहे 4A. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ सोशल मोबिलिटी. डिस्क्राइब विथ सुटेबल इलिस्ट्रेशन्स हाऊ एज्युकेशन अँड सोशल मोबिलिटी आर रिलेटेड टू इच अदर. कन्सेप्ट ऑफ सोशल मोबिलिटी मध्ये सांगताना सोशल मोबिलिटीची डेफिनेशन, इट इज अ मुवमेंट ऑफ सोशल ग्रुप फ्रॉम वन सोशल पोझिशन टू अनदर इन स्टेटस डायमेन्शन. मग इथेच कमेंट करताना व्हर्टिकल सोशल मोबिलिटी, हॉरिझॉन्टल सोशल मोबिलिटी असे सांगता येतं की हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. पण ह्याच्याच पलीकडे जाऊन अँथनी गिडन्स यांनी कुठली सांगितली मोबिलिटी? लॅटरल मोबिलिटी. लॅटरल मोबिलिटी म्हणजे हॉरिझॉन्टल मोबिलिटीमुळे झालेली व्हर्टिकल मोबिलिटी किंवा व्हर्टिकल मोबिलिटीमुळे झालेली हॉरिझॉन्टल मोबिलिटी, याला अँथनी गिडन्स म्हणतात लॅटरल मोबिलिटी. आणि एज्युकेशन आणि सोशल मोबिलिटी यांच्यातला संबंध कसा सांगता येईल? एज्युकेशनमुळे सोशल मोबिलिटी होते, हा एक अप्रोच झाला, आणि एज्युकेशनमुळे सोशल मोबिलिटी होत नाही, हा दुसरा अप्रोच आहे. तर पहिला अप्रोच समजायला सोपा आहे, ज्याला शिक्षण चांगलं मिळेल तो चांगल्या ठिकाणी नोकरीला लागेल, त्याला चांगला पगार मिळेल किंवा तो वेगळा काही करून दाखवेल, अशा प्रकारे सोशल मोबिलिटी होते. परंतु मार्क्सिस्ट इंटरप्रिटेशन काय एज्युकेशनचं की असलेल्या व्यवस्थेचं जस्टिफिकेशन जेव्हा एज्युकेशन सिस्टीम करत असेल की रिसोर्सेसचं रिडिस्ट्रीब्युशन होणार आहे की नाही होणार आहे, पॅट्रिआर्कीला चॅलेंज होणार की होणार नाही एज्युकेशनमुळे, नाही होत. त्यामुळे हा उलटा आयाम आहे की सोशल मोबिलिटीला एज्युकेशन रिटार्ड करतं. टालकॉट पार्सनचं सुद्धा हेच म्हणणं होतं. एज्युकेशनचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन काय सांगितलं टालकॉट पार्सन्सने की व्हॅल्यू इंटरनलायझेशन, असलेल्या व्हॅल्यूचं इंटरनलायझेशन, किंवा थोड्या वेळापूर्वी ग्रामसीचा उल्लेख झाला. ग्रामसीचं सगळ्यात प्रमुख आर्ग्युमेंट काय आहे की आयडिओलॉजिकल हेजिमोनी असते, तेच पेनिट्रेट होते एज्युकेशन सिस्टीममुळे. हे सगळं लिहिल्यानंतर कन्क्लुजन करताना की टू सम एक्सटेंट इवन दो एज्युकेशन हॅज पोटेन्शियल ऑफ सोशल मोबिलिटी बट देअर आर व्हेरियस काउंटर व्ह्यूज. पुढचा प्रश्न आहे, हाऊ हॅज द आयडिया ऑफ वर्क फ्रॉम होम forced us
रिडिफाईन द फॉर्मल अँड इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क. वर्क फ्रॉम होमचा संबंध आता कोविड-19शी आहे. आणि रिडिफाईन द फॉर्मल अँड इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क. फॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्क मध्ये फरक असा पडला की फॉर्मल इन ओनली स्ट्रक्चर बट इनफॉर्मल इन फंक्शन. म्हणजे प्रत्येक जण नावाला कंपनीत कामाला आहे, त्यामुळे स्ट्रक्चरमध्ये फरक नाही पडला, पण प्रत्येक जण घरातूनच काम करतोय. आणि त्याच वेळेला इनफॉर्मल ऑर्गनायझेशन ऑफ वर्कवर काय परिणाम झाला की त्यांच्यावर असलेले रूल्स अँड रेग्युलेशन ऑलरेडी कमी होते, ते अजून कमी झाले. त्यामुळे त्यांचं एक्सप्लोरेशन जास्त झालं. अशा प्रकारे रिडेफिनेशन सुरू झालं. त्यानंतरचा प्रश्न आहे, विथ सुटेबल एक्झाम्पल्स एक्सप्लेन हाऊ कन्फॉर्मिटी अँड डेव्हियन्स कोएक्झिस्ट in a society as propounded by R.K. Merton. कन्फॉर्मिटी अँड डेव्हियन्सचा सिद्धांत काय आहे R.K. मर्टनचा? R.K. मर्टनचं म्हणणं, सोशल स्ट्रक्चर मीन्स प्रोव्हाइड करतं सोशल ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे सोशल गोल जो आहे तो साध्य करण्यासाठी. हे ज्यांना साध्य होतं त्यांना आपण म्हणतो कॉन्फॉर्मिस्ट. मीन्स आणि एंड्स मॅच होतात, परंतु हे पूर्ण वेळ शक्य होत नाही. मग ज्या वेळेला मीन्स आणि एंड्स मॅच होत नाहीत तेव्हा डेव्हियन्स तयार होतो. मग वेगवेगळ्या प्रकारच्या डेव्हियन्समुळे मर्टनने इनोव्हेटर, रिबेलियन, रिट्रीटिस्ट असे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. रिट्रीटिस्ट, तर भारतामध्ये याचं काय काय आपलं उदाहरण देतात, जे अप्पर क्लास आहे, पंजाब हरियाणामध्ये ड्रग ॲडिक्शनचा प्रॉब्लेम झाला. उत्पन्न भरपूर असून सुद्धा ड्रग ॲडिक्शन का? कारण की गोल्स मान्य नाहीत. मीन्स मान्य आहेत परंतु गोल मान्य नाहीत. गोल मान्य आहेत आणि मीन्स मान्य नाहीत असं कोण आहे? इक्वालिटी प्रस्थापित झाली पाहिजे म्हणून नक्षलवादी चळवळीत सामील होणार का तुम्ही? नक्षलाइट्स आर नथिंग बट रिबेलियन. आणि रिट्रीटिस्ट कोण आहेत? रिट्रीटिस्ट म्हणजे ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे कसं, शासकीय नोकरीमध्ये गेलो पाहिजे परंतु कशाला जायचंय? ते फक्त पैसे स्वतः म्हणजे स्वतःचं उत्पन्न गरजेपेक्षा जास्त वाढवण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी. हे सोशल हे पॉलिटिकल गोल आहे का आपलं? अजिबात नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 5A. एक्सप्लेन द इमर्जिंग चॅलेंजेस इन एस्टॅब्लिशिंग जेंडर इक्वालिटी इन द इनफॉर्मल सेक्टर. इमर्जिंग चॅलेंजेस, जेंडर इक्वालिटी आणि इनफॉर्मल सेक्टरमध्ये. इनफॉर्मल सेक्टरमध्ये जेंडर इनइक्वालिटी कशी आहे? लॉंग अवर्स ऑफ वर्क, अनहेल्दी वर्क एन्व्हायरमेंट आणि ब्रीच ऑफ मिनिमम वेज ऍक्ट. या 3-4 प्रकारे जेंडर इनइक्वालिटी आहे इनफॉर्मल सेक्टरमध्ये. आणि त्यांनी विचारलंय इमर्जिंग चॅलेंजेस काय आहेत. इमर्जिंग चॅलेंजेस आहेत सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारांमध्ये वाढ झालेली NCRBच्या रिपोर्टने नोट केलंय की 2017, 18, 19 मध्ये पहिल्यांदा 3.28 लाख, नंतर 3.48 लाख आणि नंतर 3.70 लाख गुन्हे दाखल झालेत. मग सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन हे इमर्जिंग चॅलेंज आहे. डोमेस्टिक वर्कर्सचं होणारं एक्सप्लॉयटेशन, या सगळ्यामुळे जेंडर इक्वालिटी कशी स्थापित होईल? पुढचा प्रश्न आहे, क्रिटिकली एक्झामिन द रिलेव्हन्स ऑफ विल्फ्रेडो पॅरेटोस थिअरी ऑफ सर्क्युलेशन ऑफ एलाइट्स इन प्रेझेंट सिनेरिओ. विल्फ्रेडो पॅरेटो च्या पुस्तकाचं नाव आहे माइंड अँड सोसायटी. पुस्तक 1949 साली पब्लिश झाले. प्रेझेंट सिनेरिओ मध्ये कसं लावता येईल हे त्याचं सगळ्यात मोठं ऍप्लिकेशन केलेलं आहे C.W. मिल्सने. C.W. मिल्सचं म्हणणं असं की अमेरिकेमध्ये लष्करशाही, भांडवलदार आणि सिनेट ह्या इन्स्टिट्यूशन्सच वेगळे एलिट रूल स्थापित झालेले आहे. भारतामध्ये घराणेशाही पाहायला मिळते आपल्याला. वेगवेगळी घराणी तयार झालेली आहेत. मग ती घराणेशाही फक्त राजकारणात आहेत असं समजण्याचं कारण नाही. भांडवलशाहीमध्ये सुद्धा घराणी तयार झालेली आहेत. 2-4 नावं आपल्याला नक्कीच तोंडपाठ असतील. अशा प्रकारे विल्फ्रेडो पॅरेटोच्या सिद्धांताचं ऍप्लिकेशन आजच्या समाजामध्ये आपल्याला करता येतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्रिटिकली कम्पेअर व्ह्यूज ऑफ
टेलर अँड मॅक्स मुलर ऑन रिलिजन. टेलरची थिअरी ही ॲनिमिझमशी जास्त संबंधित होती, ॲनिमिझम. आणि मॅक्स मुलरचा सिद्धांत हा निसर्गवादी होता. या दोघांचे सुद्धा सिद्धांत माहिती असणं खूप महत्वाचं आहे. आपल्या 6 थिंकर्स मध्ये हे थिंकर येत नाही, परंतु तरी देखील युपीएससीने प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे आपल्याला यांचे नेमके आर्ग्युमेंट्स काय आहेत हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे व्हॉट इज कल्ट? एक्सप्लेन ग्रोथ ऑफ कल्ट इन कंटेम्पररी वर्ल्ड. व्हॉट इज कल्ट? Cult are informal religious organizations which have voluntary participation. आणि इनफॉर्मल ऑर्गनायझेशन म्हणजे काय? तर आता जे रिसेंटचे कल्ट्स आहेत आपल्याला माहिती असणारे कोणते आहेत? इस्कॉन असेल, रामकृष्ण मिशन असेल, की इथे तुम्ही व्हॉलंटरीली सभासद होता. बरं, त्यांचं कल्टचं वैशिष्ट्य काय? ते एस्टॅब्लिश रिलिजियस ऑर्डरला कुठेही चॅलेंज करत नाहीत. त्यांचं म्हणणं असं असतं की आमचा व्ह्यू पॉईंट पूर्ण वेगळा आहे जगासंबंधीचा, आणि मुक्तीचा रस्ता पूर्ण वेगळा आहे. आम्ही असलेल्या धार्मिक व्यवस्थांना कुठेही आव्हान देत नाही आहोत. त्याच वेळेला सेक्ट्स काय असतात? सेक्ट्स आणि कल्ट्स असे 2 प्रश्न आहेत. सेक्ट्स हे एस्टॅब्लिश्ड रिलिजियस ऑर्गनायझेशनला चॅलेंज करतात. आणि ग्रोथ ऑफ कल्ट इन कंटेम्पररी वर्ल्ड ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे? तर सायकोलॉजिकल इन्सिक्युरिटी कॉज्ड ड्यू टू सोशल डिसइंटिग्रेशन. लोक गावांकडून शहरांमध्ये आलीत आणि शहरांमध्ये एक दुसऱ्या व्यक्तीशी संबंध हा खूप रॅशनल राहिला आहे. कामापुरता संबंध असतो, त्यामुळे सायकोलॉजिकल इन्सिक्युरिटी तयार होते. त्यानंतरचा प्रश्न आहे डू यू थिंक टालकॉट पार्सन्स गेव एन ॲडिक्युट थिअरी ऑफ सोशल चेंज? सोशल चेंजची टालकॉट पार्सनची थिअरी काय आहे नेमकी? तर टालकॉट पार्सन्सने AGIL मॉडेल दिलं. ह्या AGIL मॉडेलद्वारे सोशल डायनॅमिक्स पार्सन्सने समजावून सांगायचा प्रयत्न केला. आणि दुसरं आहे सायबरनेटिक हायरार्की ऑफ कंट्रोल. इन्फॉर्मेशन फ्लो आणि एनर्जी फ्लो सोशल सिस्टीम्समध्ये कसा होतो हे टालकॉट पार्सन्सने सोशल चेंजमध्ये दाखवलं. बरं, पण जेव्हा त्यांनी असं विचारलंय की ॲडिक्वेट आहे का, मग त्याच्या म्हणजे टालकॉट पार्सनच्या थिअरीच्या मर्यादा काय आहेत? तर टालकॉट पार्सनच्या थिअरीची कार्ल पॉपर यांनी क्रिटिसाइज केली. काय की ग्रँड थिअरी बनवली आहे, खूप मोठी थिअरी बनवली आहे, परंतु त्याचं काही प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे का? नाही. त्यानंतर अजून एक क्रिटिसिझम आहे की पार्सन्स वॉज एंगेज्ड इन कन्स्ट्रक्टिंग द सोसायटी रादर दॅन अंडरस्टँडिंग द सोसायटी. पार्सन्सने समाजाची निर्मिती केली. हे आर्ग्युमेंट्स इथे येणं अपेक्षित आहे. 10 मार्काचा प्रश्न आहे, फार डिटेलला लिहिण्याची आवश्यकता नाही. पुढचा क्वेश्चन आहे elucidate the main problems and challenges faced by migrant laborers in recent lockdown period. मायग्रंट लेबरर कोणते, लॉकडाऊन पिरियड कोणता, तो कशाला, हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं असतं. कोविड-19 मुळे इम्प्लिमेंट झालेलं लॉकडाऊन पिरियड, कोविड-19चं नाव इथून पुढे युपीएससी घ्यावंच लागणार आहे. मायग्रंट लेबरर म्हणजे कोणते? तर शेखर गुप्ता यांनी यांची वैशिष्ट्य सांगितलेली आहेत की एस्पिरेशन्स फॉर गुड लाईफ. एस्पिरेशन्स फॉर गुड लाईफ. त्यानंतर अजून एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे ओव्हर टाइम वर्कर्स, मेगर वेजेस. हे सगळे मायग्रंट लेबरचे वैशिष्ट्य आहेत. आणि लॉकडाऊनमुळे त्यांना काय झालं? मेगर इन्कम, आधीच उत्पन्न कमी, त्यामध्ये स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन यांची अनुपलब्धता असल्यामुळे, हे अवेलेबल नसल्यामुळे त्यांचं आपसूक एक्सक्लुजन झालं. अजून काय? हेच मायग्रंट लेबर, त्यांना खूप कमी पगारावर काम करायला मिळतं. कोविडमुळे जो अफाट खर्च झाला तो यांच्या आवाक्याबाहेर गेला आणि त्यामुळे कित्येकांना भरपूर स्ट्रेसमधून जावं लागलं. 10 लाख 15 लाख जमा करणं हे मायग्रंट लेबरसाठी सोपं काम नव्हतं आणि त्यात नोकऱ्या गेल्या. लॉकडाऊनमुळे जे इन्फॉर्मल सेक्टरवर काळा कोसळली की सगळे व्यवहार ठप्प झाल्यामुळे उत्पन्न नाही, त्यावेळेला उत्पन्न पण नाही, उत्पन्न नसल्यामुळे मागणी नाही, आणि मागणी कमी झाल्यामुळे पुन्हा हे चक्र जे सुरू झालं याच्यामुळे बऱ्याच लोकांचं एक्सक्लुजन झालं. हे इथे लिहिणं अपेक्षित होतं. क्वेश्चन नंबर 6B आहे एक्सप्लेन हाऊ पॉलिटिकल parties and pressure group are dialectically related to each other in terms of achieving their goals. पॉलिटिकल पार्टीचा गोल असतो
या दोघांचे गोल वेगळे आहेत. पॉलिटिकल पार्टीचा गोल असतो सत्ता मिळवणं, पॉवर कॅप्चर करणं, आणि प्रेशर ग्रुपचा गोल असतो फर्दर इंटरेस्ट ऑफ इट्स मेंबर्स. आणि हा प्रश्न आता रिसेंट झालेल्या कृषी आंदोलनामुळे विचारले, कृषी कायदे आणि त्या संबंधित झालेल्या आंदोलन, की पॉलिटिकल पार्टीजला सोसायटीच्या सगळ्या सबसेक्टर्सला ऍड्रेस करावं लागतं. त्यावेळेला प्रेशर ग्रुप्सला फक्त त्यांच्या मेंबर्सचे प्रश्न ऍड्रेस करायचे असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो की कुठलेही पक्ष सत्तेत आला तरी सुद्धा तो शेतमालाच्या निर्यातीवर निर्बंध टाकतो, आणि त्यामुळे फार्मर्स नेहमीच हे असतात, डिसअपॉइंटेड असतात, किंवा हे सगळे आर्ग्युमेंट्स इथे करून हा प्रश्नाचं उत्तर छानपैकी लिहिता येण्यासारखं होतं. पुढचा प्रश्न आहे, गिव्ह युअर कमेंट्स ऑन द ग्रोथ ऑफ रिलिजियस रिवायवलिझम इन द प्रेझेंट डे कंटेक्स्ट. ग्रोथ ऑफ रिलिजियस रिवायवलिझम ह्याची कारणं काय, ह्याचे परिणाम काय आहेत? ग्रोथ ऑफ रिलिजियस रिवायवलिझम पाठ करून ठेवण्यासारखे आहेत. अर्बनायझेशन, टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर फॅमिली, या सगळ्यामुळे झालेलं सोशल डिसइंटिग्रेशन, आणि सोशल डिसइंटिग्रेशन झाल्यामुळे आलेली इनसिक्युरिटी, आणि ह्यामुळे धर्माचं पुनरुत्थान होत आहे. आणि सोशल मीडियाने त्याला हातभार लावलेला आहे. वेगवेगळे सेक्ट्स, कल्ट्स, त्यांचे व्हिडिओज फिरतायत बघा सोशल मीडियावरून. त्यानंतरचा प्रश्न आहे, एक्सप्लेन हाऊ द पॅटर्न ऑफ पॅट्रियार्की इज बिंग अल्टर्ड इन द फॅमिली अँड ॲट द वर्कप्लेस इन प्रेझेंट कंटेक्स्ट. एक्सप्लेन हाऊ पॅटर्न ऑफ पॅट्रियार्की अल्टर्ड. पॅटर्न ऑफ पॅट्रियार्की कुणी दिलेले आहेत? सिल्विया वॉल्बी. पुस्तकाचं नाव आहे थिअरायझिंग पॅट्रियार्की. यामध्ये त्यांनी 6 स्ट्रक्चर जे सांगितले, त्यात फॅमिली तर आहे, प्लस वर्कप्लेस आहे, ऑर्गनायझेशन ॲट वर्कप्लेस आहे, सेक्शुअलिटी आहे. हे सगळे पॅटर्न ऑफ पॅट्रियार्की सिल्विया वॉल्बी यांनी दिलेले आहेत. आणि ते अल्टर्ड कसे झालेले आहेत, तर सध्या फॅमिली, जॉईंट फॅमिली टू न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे पॅट्रियार्कियल होल्ड कमी झाला असं समजलं जातं. यंग अँड विलमॉट यांचा जो अभ्यास आहे, द सिमेट्रिकल फॅमिली, यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि वर्कप्लेसमध्ये काय, वर्कप्लेसमध्ये सर्व्हिस सेक्टर जास्त एक्सपांड झाला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, माध्यम यांच्यामुळे वर्क फ्रॉम होम अलाउड झालं. त्यामुळे जी पॅट्रियार्की परंपरागत दृष्ट्या आपल्याला वर्कप्लेसला दिसत होती, एक्सप्लॉटेशन होत होते, ते तितकं शक्य झालेलं नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, एक्झामिन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिपेंडन्सी थिअरी इन अंडरस्टँडिंग प्रेझेंट ग्लोबल सिनेरिओ. डिपेंडन्सी थिअरी मध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे इमॅन्युअल वॉलरस्टीन. इमॅन्युअल वॉलरस्टीन यांनी वर्ल्ड सिस्टीम थिअरी जी मांडली, त्याच्यानुसार पेरिफेरी, सेमी पेरिफेरी आणि सेंटर असे 3 जगातल्या देशांचं विभाजन केलं. त्यात त्यांचं म्हणणं असं की पेरिफेरीवर असलेले देश हे रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात, सेमी पेरिफेरीवर असलेले देश हे लेबर प्रोव्हाइड करतात, आणि सगळं जी संपत्ती जी जमा होते ती कोरला असलेल्या देशांमध्ये होते. परंतु अमर्त्य सेन यांचं म्हणणे काय, असं नाहीये. तंत्रज्ञानाचं हस्तांतरण जे झालेलं आहे, टेक्नॉलॉजी पेनिट्रेशन, हे ऍक्च्युअली ग्लोबलायझेशन आणि कॅपिटलिझममुळे झालं. त्यामुळे लोअर साईडला जे देश आहेत, पेरिफेरीला जे देश आहेत, त्यांचं ऍक्च्युअली एम्पॉवरमेंट जास्त झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, एक्सप्लेन द ग्रोईंग सॅलियन्स ऑफ एथनिसिटी इन द कंट्री. सॅलियन्स हा शब्द जर समजा एखाद्याला समजला नाही तर त्याने लगेच हिंदी शब्द वाचायचा, महत्व इन कंटेम्पररी वर्ल्ड. कंटेम्पररी वर्ल्ड म्हणजे ग्लोबलाइज्ड वर्ल्ड. एथनिसिटी का बरं वाढली? याचं कारण ग्लोबलायझेशन आहे का, की मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, मीन्स ऑफ कम्युनिकेशन प्रचंड वेगाने वाढल्यामुळे जग हेच एक गाव बनत चाललंय, ग्लोबल विलेज म्हटलं गेलं त्याला. ह्याच्यामुळे आणि त्यामध्ये वेस्टर्न कल्चरचा डॉमिनन्स राहिला, त्यामुळे एथनिसिटीची ग्रोथ झाली का,
त्यानंतर अर्बनायझेशन जे झालं, अर्बनायझेशनमुळे एथनिसिटी वाढली का? एथनिसिटी इज नथिंग बट वी फिलिंग. आम्ही कोणीतरी असलेल्या प्रस्थापित ऑर्डरपेक्षा वेगळे आहोत असं वाटणं म्हणजे एथनिसिटी. मग याचं महत्व काय? तर त्यामुळे राष्ट्रराज्यांमध्ये आंदोलनं वाढली आहेत का? की मध्य पूर्वेमध्ये सतत संघर्ष चालू आहे. रशियातनं युक्रेन आणि असे सगळे संबंध हे झालेत. मध्यंतरी युरोपमधनं ब्रिटन बाहेर पडतोय, ब्रिटनमध्ये अंतर्गत वाद चालू आहेत. हे सगळं ग्लोबलायझेशनचा परिणाम आहे का? असे आर्ग्युमेंट्स या प्रश्नामध्ये येणं अपेक्षित होतं. डिस्कस द चेंजिंग नेचर ऑफ किनशिप रिलेशन्स इन द कंटेम्पररी वर्ल्ड. हा प्रश्न मोस्ट कॉमन आहे, जवळपास दरवर्षी UPSC विचारते. यामध्ये चेंजिंग नेचर ऑफ किनशिप रिलेशन्स काय आहेत? तर KL शर्मा यांनी जो नोट केलंय की किनशिप रिलेशनशिप इज रिप्लेस्ड बाय फ्रेंडशिप, की आता नातेवाईकांपेक्षा मित्रमैत्रिणींना जास्त महत्व आलेलं आहे. तुम्ही युट्यूबवर गाणी वगैरे ऐकाल तर फ्रेंडशिप बद्दल जास्त गाणी प्रसिद्ध झालेली आहेत. त्यानंतर अर्बनायझेशन झाल्यामुळे किनशिपचं महत्व कमी झालं असा एक सार्वत्रिक समज आहे. भारतामध्ये दोन प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. काहींचं म्हणणं असं आहे की अर्बनायझेशनमुळे किनशिप सिस्टीमचं महत्व कमी झालं, तर काहींचं म्हणणं त्यांचं महत्व वाढलेलं आहे. अशा प्रकारे आर्ग्युमेंट या प्रश्नामध्ये करता येण्यासारखे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डिस्क्राइब द रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन इनेबलिंग अस टू फेस द चॅलेंजेस ट्रिगर्ड बाय COVID-19 पॅन्डेमिक. रोल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी फेस चॅलेंजेस COVID-19 पॅन्डेमिक्स. मग यामध्ये पहिलं COVID-19 पॅन्डेमिकमुळे चॅलेंज कुठला निर्माण केलेला आहे? हे एकत्र जमण्याचं खूप मोठं चॅलेंज आहे. आता पहिल्यासारखे आपण एकत्र जमू शकत नाही आहोत. त्यानंतर अजून कुठला चॅलेंज निर्माण केलंय की तुम्हाला कुठलीही सर्व्हिस इन हँड मिळत नाहीये, तुम्ही जाऊन घेऊ शकत नाही कुठलीही सर्व्हिस. मग सायन्स अँड टेक्नॉलॉजीने फायदा कसा करून दिला याच्यामध्ये? त्यातलं सगळ्यात महत्वाचं हेच IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने घर बसल्या तुम्ही वस्तू मागवू शकता, तुम्हाला प्रत्येक वेळेला जागेवर जायची गरज नाहीये. त्यानंतर वर्क फ्रॉम होम का शक्य झालं? इंटरनेटचं पेनिट्रेशन झालं. हे सगळं या प्रश्नामध्ये लिहिता आलं असतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, हायलाइट द रोल्स अँड फंक्शन्स ऑफ सिव्हिल सोसायटी इन डेमोक्रेटिक सिस्टम. रोल्स अँड फंक्शन्स ऑफ सिव्हिल सोसायटी इन डेमोक्रेटिक सिस्टम. अमर्त्य सेन सिव्हिल सोसायटीला काय म्हटले की ते कॅरियर ऑफ डेमोक्रेटिक सिस्टम, की ते लोकांपर्यंत अजून घेऊन गेले. त्याच वेळेला कार्ल मार्क्स काय म्हणतो सिव्हिल सोसायटीला? इट इज द कमिटी मॅनेज्ड बाय बुर्जवा. कमिटी मॅनेजिंग द अफेअर्स ऑफ बुर्जवा. इट इज अ कमिटी मॅनेजिंग अफेअर्स ऑफ बुर्जवा, की बुर्जवा लोकांचे हितसंबंध रेटण्यासाठी सिव्हिल सोसायटीची निर्मिती झालेली आहे, असं मार्क्सियन आर्ग्युमेंट आहे. फेमिनिस्टचा खूप फायदा झाला सिव्हिल सोसायटीमुळे, त्यांचे प्रश्न खरं मुख्य धारेमध्ये चर्चेला आले. अशा प्रकारचे आर्ग्युमेंट्स क्वेश्चन नंबर 8C मध्ये करता येत आहेत. अशा प्रकारे आपण पाहतो UPSCचा प्रश्न किती कंटेम्पररी बनला आहे. बरं, त्यात किती उदाहरणांचं महत्व आहे, तुम्हाला थिंकर्स माहित असणं देखील फार महत्वाचं आहे सोशलॉजीचा पेपर सोडवताना. थँक्यू.